इंडियन व्हॉइसमध्ये आपलं स्वागत. या नावाचं एक पुस्तक आहे, फ्रेंचमध्ये आहे, इंग्रजीत त्याचं नाव रिमेंबरन्स ऑफ थिंग्स पास्ट. 13 खंड आहेत आणि जगातील सर्वात दीर्घ पुस्तक समजलं जातं. पण हे पुस्तकसुद्धा एखादं बुकलेट वाटू लागेल जर यांच्या भ्रष्टाचारांच्या गोष्टींवर पुस्तक लिहायला लागलं तर. आणि आजचा विषय तोच आहे. इतका मोठा विषय एका छोट्या व्हिडिओत मांडणं कठीण आहे, म्हणून थोडक्यात समजून घेऊ. बहुत हुआ भ्रष्टाचार किंवा न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणत हे सत्तेवर आले. मागच्या वर्षी RTIला उत्तर देताना RBIने दिलेली काही आकडेवारी बघा. 2013-14 पासून बँकांमध्ये 5,32,181 कोटी रुपयांचे घोटाळे झाले. हे विलफुल डिफॉल्ट किंवा राईट ऑफचे आकडे नाहीत, घोटाळे आहेत. 13-14 मध्ये 9,986 कोटी रुपयाचे एकूण 4,295 घोटाळे झाले. 14-15 मध्ये 19,000 कोटी रुपयाचे 4,631 घोटाळे झाले. 10 वर्षात एकूण 69,707 घोटाळे झाले. 2019 साली सर्वाधिक म्हणजे 8,588 घोटाळे झाले व रक्कम देखील तोपर्यंत सर्वाधिक होती, म्हणजे साधारण 1,70,000 कोटी. त्यामुळे त्या वर्षीच्या निवडणुकीशी त्याचा संबंध जोडता येऊ शकतो का असे प्रश्न विचारले गेले. लक्षात घ्या, भ्रष्टाचार आणि घोटाळे या नाण्याच्या दोन बाजू. आता सरकार या घोटाळेबाजांची नावे, आडनावे, राज्य यासारखी माहिती जाहीर करेल का? किती रकमेची वसुली झाली हे सांगेल का? घोटाळ्यामध्ये वाढ का झाली ही माहिती पारदर्शकपणे उघड होईल का? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल हा करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे. भारताचे 2015 मध्ये स्थान 76वे होते, 19 मध्ये 80 आणि 2023 मध्ये 93 वर आहे. GCB म्हणजे ग्लोबल करेक्शन बॅरोमीटर हा जाहीर केला नोव्हेंबर 2020 मध्ये. 39% गुण मिळवत आशिया खंडातील सर्वात भ्रष्टाचार असलेला देश होता भारत. 46% गुण सार्वजनिक सेवा किंवा सोयींसाठी आपली ओळख वापरणार. याला भ्रष्टाचार म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नसतं. 89% लोकांनी सरकारी कामात भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते असे सांगितले. 63% लोकांना भ्रष्टाचाराची तक्रार केल्यास दुष्परिणामांना सामोरे जाण्याची भीती वाटत असल्याचे म्हटले होते. पूर्वी निवडणूक कायद्यानुसार उद्योगपतींना त्यांच्या 3 वर्षे फायद्याच्या 7.5% रक्कम राजकीय पक्षाला देणगी म्हणून देता येत होती. आता ती बॅलन्स शीटमध्ये नमूद करणे बंधनकारक होते. 20,000 रुपयाच्या वर दिल्या जाणाऱ्या देणगीची माहिती जाहीर करणे आवश्यक होते. राजकीय पक्षांना परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांवर मर्यादा होत्या आणि त्यानंतर आले इलेक्ट्रोल बॉन्ड्स. हे एक उदाहरण. दिल्ली हायकोर्टात सरकारने सांगितले की PM केअर्स फंड सरकारी नाही, पण त्यासाठी gov.in हे URL, पंतप्रधानांचा फोटो, हे सगळं वापरलं गेलं. म्हणजे कोविड आपत्तीमध्ये कोणाकडून किती देणग्या घेतल्या, त्याचा विनिमय कसा झाला याचा हिशोब नाही. भारतात नसेल पण फ्रान्समध्ये राफेलच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. ब्राझीलमध्ये भारतातून येणाऱ्या वॅक्सिनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट या कायद्याअंतर्गत अमेरिकेत तिथल्या उद्योगांविरुद्ध परदेशात केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल कारवाई करण्यात येते. ओरॅकल कंपनीने दंड भरलाय. आरोप होता $23 मिलियन म्हणजे अंदाजे 180 कोटी रुपये इतकी लाच दिल्याचा. सेल्सच्या कर्मचाऱ्यांना कागदपत्रात $67,000 ची तजवीज खास पेमेंट करण्यासाठी ठेवलेली असल्याचे दिसून आले. एकूण $3,30,000 आणि वर $62,000 सेल्स कर्मचाऱ्यांकरवी दिले गेले. एकूण $4,00,000. भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेला ही रक्कम दिली गेली 2019 मध्ये, ज्याच्या बदल्यात फक्त ओरॅकलकडूनच खरेदी व्हावी हा आदेश मिळाला. ACCला आढळले की ही किमया स्लश फंड्स म्हणजे खास कामांसाठी तजवीज केलेल्या पैशांची होती. म्हणजे भारतात लाच दिली गेली म्हणून अमेरिकेत कंपनीला तिथे दंड भरावा लागला, असे प्रकरण. आणि हे फक्त एक उदाहरण. ज्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप केले होते ते बहुतेक सगळे स्वच्छ पार्टीत जाऊन स्वच्छ झाले. त्यांना मोठी महत्त्वाची पदे देखील मिळाली. किती आरोप केले होते अनेक नेत्यांच्या विरोधात. हिमंता शर्मा त्यापैकी एक. ते आता मुख्यमंत्री आहेत. किसान संपदा योजनेमध्ये रितिका भयाना शर्मा हे त्यांच्या पत्नीचे नावसुद्धा चर्चेत आहे. नुकतेच भोपाळच्या प्रचारसभेत नॅचरली करप्ट पार्टी, 70,000 कोटींचा भ्रष्टाचार असे आरोप प्रधानसेवकांनी केले होते. चक्की पिसिंग किंवा युती नाही म्हणजे नाही म्हणजे नाही अशी वचने घेतली होती. काय झालं त्याचं? सिडको खारघर जमीन घोटाळा, MP मिल कंपाऊंड घोटाळा, तूर भरपाई घोटाळा, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा, धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील भूसंपादन घोटाळा. बाकी बाल्को, भूकंप रिलीफ, मेट्रो, जलयुक्त शिवार, व्यापम, येडियुरप्पा, रेड्डी ब्रदर, हुडको, मोदी, चोक्सी, मल्ल्या, नॅनो प्लांट, फिशरीज, UTI, व्हेंटिलेटर्स, खूप मोठी यादी आहे. म्हणून सुरुवातीला म्हटलं खूप मोठं पुस्तक बनेल.
इतकंच कशाला, करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असणारे राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट बनवले. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने 70 एकर जागा अलॉट केली. त्या जागेशेजारी असणारी जागा 2 कोटींना विकत घेतली आणि ती काही मिनिटात 18 कोटींपेक्षा जास्त किमतीला विकली. या दोन्हीच्या व्यवहारात गॅरेंटर असणारी व्यक्ती स्वच्छ पक्षाचे स्वच्छ नेते. भाविकांनी श्रद्धेने प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन केलेल्या दानाचा अशा पद्धतीने वापर झाला. शरयू नदीकिनारी असलेली पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीनसुद्धा विकण्याचा प्रयत्न केला. कशाबद्दल लिहिणार, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये भ्रष्टाचारासंबंधी काही कीवर्ड्स दिलेत. कीवर्ड्स गुगल करून माहिती वाचा आणि किती स्वच्छ आहे हे तुम्हीच बघा. आता फक्त 100 कीवर्ड्स दिलेत, बघू त्याने तरी घडा भरतो का. अशाच महत्त्वपूर्ण विषयांच्या माहितीसाठी इंडियन व्हॉइस बघत राहा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.